देशाचं राष्ट्रपती भवन अशी एक वास्तू ज्याला भारताचा मोठा ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिलं जातं, जिथे पद्म पुरस्कारांचं वितरण केलं जातं, जिथे अमेरिका, रशियासह जगभरातील सन्माननीय पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं, त्याच राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच एक विवाह सोहळा होणार आहे। आता हा विवाह सोहळा नेमका कोणाचा आणि कधी पार पडणार जाणून घेऊयात। पूनम गुप्ता, होय, पूनम गुप्ता या अशा भाग्यवान महिला अधिकारी आहेत ज्यांची सप्तपदी थेट आपल्या देशाच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे। पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पर्सनल सिक्युरिटी होत्या। त्यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रभावित झाल्याचं बोललं जातं। पूनम गुप्ताचं लग्न येत्या 12 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले सीआरपीएफचे डेप्युटी कमांडर अविनीश कुमार यांच्यासोबत होणार आहे। या त्याच पूनम गुप्ता आहेत ज्यांनी प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात सीआरपीएफच्या महिला पथकाचं नेतृत्व केलं होतं। ज्यावेळी द्रौपदी मुर्मू यांना पूनम गुप्तांच्या लग्नाविषयी माहिती मिळाली, त्यावेळी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये लग्न करण्यासाठी स्थळ निश्चित करून दिल्याची चर्चा आहे। गुप्ता कुटुंबियांना याविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रोटोकॉलचा दाखला देत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जात आहे। तरी माध्यमांमध्ये मात्र राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विवाह सोहळ्याची खास चर्चा आहे।